13 जानेवारी 2005 संक्रांतीच्या आदला दिवस। हे पण ही सगळी खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, काही मिस आउट व्हायला नकोय। मी नोट डाऊन करून ठेवतो। 13 जानेवारी 2005। 2005 हो मीरा, आपण तळी गावाच्या जवळपास असलेले सगळे अनाथ आश्रम शोधले। मी ऑलरेडी काही ठिकाणी सांगून ठेवले की राधा या नावाबद्दल काही इन्फॉर्मेशन मिळाली तर मला कॉल करा। जावई बापू, तुम्ही आमच्या राधाला शोधण्यासाठी खूप मदत करता आहात। यापूर्वी अशी मदत कोणीच केली नाही हो। आम्ही काहीच करू शकलो नाही तिच्यासाठी। का असं बोलू नका प्लीज। अरे यार, राधाचा फॉर्म कुठे आहे? सापडत का नाहीये मला? माया, तू तू काय करतेस इथे? हे बघ, तू त्या फाईलला हात लावू शकत नाहीस। काका, हे रामपुरेंचा आश्रम आहे। हो, पण तू रामपुरे नाहीयेस। एक मिनिट। हॅलो, हो अथर्व रामपुरे। येस, राधा बरोबर आहे। ठीक आहे, मी आलोच। थँक्यू व्हेरी मच। लाच देतेस म्हणजे काम महत्वाचं आहे काहीतरी। आता हे घ्या आणि मला माझं काम करू द्या। काय काम आहे? त्याच्याशी तुम्हाला काय देणं घेणं? हे पैसे घ्या आणि निघा। नाही गेलो तर? नाही गेला तर हा कटर तुमच्या मानेहून फिरला तर जीवही जाऊ शकतो। स्वतः तुम्ही ठरवा, हे घेणार किंवा हे। नाही, हे कशाला? तू कर तुझं काम। हेच घेतो। दादा, तुमच्याकडे तुम्ही म्हणालात की राधा नावाच्या मुलीची नोंद आहे। तुम्ही ती फाईल दाखवा ना आम्हाला। हे काय, तुमच्यासाठी मी हे रजिस्टर काढूनच ठेवलंय। हे बघ, राधा। कापसे, राधा कापसे असं लिहिलंय यात। दादा ऐका ना, आम्ही जिला शोधतोय ना ती राधा गुरव आहे। तुम्ही बघा ना, यात राधा गुरव म्हणून कोणी आहे का? मॅडम, ज्या मुलांना त्यांची आडनावं आठवत नाहीत त्यांना आम्ही आडनावं देतो। ॲक्च्युली ही राधा 2004 ची एंट्री आहे। आम्हाला 2005 ची एंट्री हवी आहे। हां साहेब, ही सगळी रजिस्टर मी बघितली, पण राधा नावाची आमच्याकडे ही एकच एंट्री आहे। इन दॅट केस आम्ही जी मुलगी शोधतोय ही ती मुलगी नाही।
डोंट वरी मीरा, ही एक राधा सापडली ना आपल्याला, लवकरच तुझी राधाताई सुद्धा सापडेल. थँक्यू. थँक्यू. नाही ना, मग अहो काय हरवलं हे सांगितल्याशिवाय मी कसं शोधणार? तू स्वतःला विचार काय हरवलंय तर. नाही, माझं काहीच हरवलेलं नाहीये. हे अर्षद बघ जरा, बघ तरी एकदा प्लीज. ह्या जो चेहरा आहे ना, त्या चेहऱ्यावरची एक गोड स्माइल हरवली आहे. मीरा, आता कुठे आपण शोध सुरू केलाय, अजून बरीच इन्फॉर्मेशन यायची बाकी आहे. पोलीस स्टेशन, अनाथ आश्रम सगळंच बाकी आहे. इनफॅक्ट मी आपल्या अनाथ आश्रमात सुद्धा सांगून ठेवलंय. तिकडे चान्सेस कमी आहेत कारण की ते अनाथ आश्रम तुझ्या गावापासून जरा लांब आहे, पण आय एम 100% शुअर की तुझी बहीण सापडेल. पण जेव्हा ती भेटेल तेव्हा तू अशी जाणार आहेस तिच्या समोर. स्माइल.